आता तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पण हे शिकलेले आहेत. तर काय दिलं आहे बघा 164मध्ये. तर पहिला क्वेश्चन नंबर 32 बघायचा. स्टेट चार्ज लॉ अँड गिव्ह इट्स फॉर्म्युला. आपलं स्क्रीन तोपर्यंत चालू होते तोपर्यंत मी ओरली सांगतोय. सर्वांनी पेन घ्यायचा, पेन्सिल घ्यायची आणि सायमल्टेनियसली तिथं लिहायला घ्यायचं लगेच, म्हणजे अंडरलाइन करायचं. हां, क्वेश्चन नंबर 32 चार्ल्स लॉ अँड गिव्ह इट्स फॉर्म्युला. क्या आहे चार्ल्स लॉ बघा. ॲट कॉन्स्टंट प्रेशर हां व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ॲट कॉन्स्टंट प्रेशरला तसं झालंय. त्याला आयसोबेरिक प्रोसेस पण म्हणतात. तिथंच पेजवर तुमच्या लिहून घ्या आयसोबेरिक प्रोसेस. आयसोबेरिक प्रोसेस हां. ते झाल्यानंतर सर्वांनी खाली बघा. आता मॅथमॅटिकली इट इज एक्सप्रेस्ड ॲज व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्या दिया आहे कॅपिटल टी. मग कॅपिटल टी म्हणजे कोण आहे, टेम्परेचर आहे. आता पुढे जाऊन तुम्ही हे गोष्टी बघणार आहे. वाटल्यास मी आहे ना एखादा व्हाईट बोर्ड ऑनलाईन व्हाईट बोर्ड करतो. ऑनलाईन व्हाईट बोर्ड फ्री. ओके, ट्युटोरियल्स पॉईंट. ओके, ट्युटोरियल्स पॉईंट मी इंजिनिअरिंगला असताना वापरायचो बाबा ही वेबसाईट आम्ही. ट्युटोरियल्स पॉईंट फेमस वेबसाईट होती, पण काय की मागे पडत जातात काही काही गोष्टी. हां, सो चलो मग ह्याचा वापर करतो मी इथं ट्युटोरियल्स पॉईंटचा. आपलं इमोशनल टच आहे ट्युटोरियल्स पॉईंट बरोबरचा. तर यस, पहिला क्या बोला फिर मैंने चार्ल्स लॉ. आता मी तिन्ही लॉ हे करतो बरं का. इथे बघा चार्ल्स लॉ, त्यानंतर चार्ल्स बाबाचा लॉ, त्यानंतर आपला गे लुसॅक्स लॉ, त्याला प्रेशर लॉ पण म्हणतात. गे लुसॅक्स. सेशन चालू आहे आत्ता. सेशन झालं आहे ना, तू इथं थांबते ना. किती वाजता? 8:45. काय 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 चालले होते म्हणलं. थांब मग पॉईंट देतो डिस्कस करायला त्यांना. न्यूमेरिकल देतो मग सांगतो. चार्ल्स लॉ, गे लुसॅक्स लॉ आणि तिसरा आहे बॉयल्स लॉ. ठीक आहे. आता तिघांचे असे आपल्याला हे करायचे, कॉलम करायचे, 3 कॉलम गे लुसॅक्स लॉ. तर इथे बघा काय म्हटलंय. ॲट काय म्हटलंय चार्ल्स लॉमध्ये, ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ठीक आहे. सो ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आता कधी पण लक्षात ठेवायचं 3च क्वांटिटी असतात. 3 कुठल्या क्वांटिटी, तर प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. म्हणजे कुठलीही थर्मोडायनॅमिक प्रोसेस. आता तुम्हाला पुढे पुढे 12वीला जाऊन थर्मोडायनॅमिक्स चॅप्टर आहे. सो कुठल्याही स्टेटमध्ये 3 टर्म सांगतात, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. मग ॲट कॉन्स्टंट प्रेशर तो म्हणतोय व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. सिमिलरली इथं कोण कॉन्स्टंट आहे बघा. ॲट कॉन्स्टंट गे लुसॅक्सचा लॉ. क्वेश्चन नंबर हा किती आहे 33. हा किती होता 32 आणि हा किती आहे 34. बघा एका खाली एक नितीकांना एकाच ठिकाणी आणतोय. सो हे शिक्षकाचं रोल असतो की मुलांना जे निबंध टाईप लिहिलं आहे ते मुलांना नोट्सच्या फॉर्ममध्ये लिहिणं, कम्पॅरेटिव्ह फॉर्ममध्ये शिकवणं, जेणेकरून मुलांचं कन्फ्युजन आत्ताच कमी होऊन त्यांचे कन्सेप्ट क्लिअर होतील. मग ॲट कॉन्स्टंट काय लिहिलं आहे गेज लुसॅक्स लॉमध्ये, व्हॉल्यूम लिहिलं आहे. आणि बॉयल्स लॉमध्ये काय लिहिलं आहे बघा, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. सो यहाँ पे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. म्हणजे ह्या 3च टर्म आहे. एकदा प्रेशर घ्यायचा, प्रेशर असेल तर 2 क्वांटिटीमध्ये, उरलेल्या 2 क्वांटिटीमध्ये काय रिलेशन. एकदा व्हॉल्यूम जर असेल तर आता उरलेल्या 2 क्वांटिटीमध्ये काय रिलेशन, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर. आणि टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर उरलेल्या 2 क्वांटिटीमध्ये काय रिलेशन. ठीक आहे. सो हे रिलेशन महत्त्वाचे. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये माईट बी हे शिकला असताल, मी परत एकदा सांगतोय. ठीक आहे. व्ही स्टँड्स फॉर नॉट व्हेलॉसिटी, व्ही स्टँड्स फॉर व्हॉल्यूम. वॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. स्क्रीन दिख रहा है ना सभी को. बच्चा पार्टी स्क्रीन स्टार्ट किया ना मैंने शेयरिंग, मुझे याद नहीं है. Yes, sir. हाँ ओके. आणि प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. मग इथं आता लिहिताना काय लिहितात, देअरफॉर व्ही इज इक्वल्स टू काहीतरी कॉन्स्टंट असेल किंवा व्ही अपॉन टी घेतला, किंवा सिम्पल टर्म्समध्ये मी असं लिहित असतो. हे बघा लगेच. आता 2 गॅसेस जर असतील, फॉर 2 गॅसेस काय लिहिणार मी, 2 गॅसेस. पहिल्या गॅसचं व्हॉल्यूम घेतलं V1 अपॉन V2 रेशो. ठीक आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी हटवून टाकलं, इक्वल टू आला, काहीतरी कॉन्स्टंट येईल K टाइम्स. ठीक आहे. K टाइम्स T1 अपॉन K टाइम्स T2. आणि तसंही तो कॉन्स्टंट कॅन्सलच होऊन जातो. ठीक आहे. म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी असेल ना, आता मी इथून पुढे डायरेक्ट स्टेप लिहिणार आहे.
सो V1/V2 दोन गॅसेस सिस्टीमसाठी तुम्ही असं लिहू शकता. ओके. किंवा टेम्परेचर V/T इज इक्वल्स टू पण कॉन्स्टंट लिहू शकता तुम्ही. V/T, ये V2 अगर उधर चला जाता है तो. हां, सिमिलरली सेकंड केसमध्ये काय लिहिताल सांगा बरं. तुम्ही सांगा आता दोन गॅसेससाठी. पहिल्या गॅससाठी लिहिणार P1, दुसऱ्या गॅससाठी लिहिणार P2. दोघांचा रेशो जर घेतला तर P1/P2 इज इक्वल्स टू बोला T1/T2 झालं. इकडे प्रेशर आणि व्हॉल्यूम आता उलट होईल. प्रेशर P1/P2 विल बी इक्वल टू V2/V1. उल्टा बन गया बिकॉज ये इनवर्सली प्रोपोर्शनल है. सिंपल ना, स्ट्रेट फॉरवर्ड ना. सो चार्ल्स लॉ क्या समझ में आया. आता तुम्ही हे कसं लक्षात ठेवायचं ते तुमचा रोल आहे. कारण चार्ल्स लॉ म्हटलं की कॉन्स्टंट प्रेशर, गेलुसॅक्स लॉ मी गेलसन लॉ म्हणत असतो. ठीक आहे, गेलसन लॉ ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. अँड तीसरा है आपका बॉयल्स लॉ इज ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. सो V is directly proportional to T, P is directly proportional to T, and P is inversely proportional to V. And based on this आपण काही न्यूमेरिकल सोडवणार आहे. बरं, मग आता क्वेश्चन नंबर 35 बघा. IMP करा क्वेश्चन नंबर 35ला. हे पण 3 महत्त्वाचेच आहे. पण क्वेश्चन नंबर 35 बघा काय. क्वेश्चन नंबर 35 मध्ये ते म्हणतात आपल्याला TPM थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मैटर. आज कितना तारीख है, 23 का, 23 दिसंबर 25. अरे आपका फिजिक्स. हां, तो जर झालंच ओपन आपलं जर्नल तर मग त्याच्यावरच कंटिन्यू करू असं. हां, तर बरं आता क्वेश्चन नंबर 35 बघा. डिराइव आयडियल गॅस इक्वेशन ते म्हणतायत 35 वाला प्रूव्ह करा. काय 35 मध्ये, तर PV इज इक्वल्स टू वी हैव टू डिराइव PV इज इक्वल्स टू nRT ऐसा प्रूव्ह करना है. बरं, आता बच्चा पार्टी मगाशीचा जो लॉ शिकलो आपण त्यातला पहिला लॉ सांगा. पहिला लॉ काय होता. वी हैव वॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. दूसरा लॉ क्या था, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. दोनों लिया. अभी देखो दोनों का लेफ्ट हैंड साइड का अपन प्रोडक्ट लेते हैं तो राइट हैंड साइड क्या है देखो सेम है. तो अपन ऐसा लिख सकते हैं क्या, मतलब दोनों में से मुझे लेके जाना है, उसको आगे लेके जाना है, तो या तो टेम्परेचर को V से रिप्लेस करो या फिर Pला त्याच्या फॉर्ममध्ये लिहा. असं करू शकतो का आपण बघायचं. बरं, आता मग मी काय करेल, पहिलं इक्वेशन तर लिहिलं आपण V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. दुसरं लिहिलं P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. आणि आपलं प्रेशर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन काय ते माहिती तुम्हाला. तिसरा, प्रेशर इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू वॉल्यूम. कॉल इट एज इक्वेशन नंबर 3. ठीक है. तो इक्वेशन मैं क्या करता हूँ, PV उधर चला जाएगा तो ये कांस्टेंट लिखा जाएगा. कंबाइनिंग इक्वेशंस 1 and 2. ओके, व्हीला V सेम केला आणि प्रेशर. ओके, ठीक आहे. आणखी असं याला असंही लिहिता येईल, V इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू P. कॉल इट एज इक्वेशन नंबर 4. तर इक्वेशन 1 आणि 4 कडे फोकस करा. 1 and 4 दोनों का LHS, ये V LHS दोनों का क्या है, सेम. सो मग LHS जर सेम असेल तर मग आपण ह्या इक्वेशनला असं कंबाईन करून लिहू शकतो का, जर V डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचरला, V इन्व्हर्सली प्रोपोर्शनल प्रेशरला, ते दोन्ही इक्वेशन आपण कंबाईन करून टाकूयात. कंबाइनिंग 1 and 4. ठीक है, 1 and 4. तो ये बनेगा V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू P, जे की आहेच आहे. सो देअरफॉर P तिकडे गेला आपला, असं बनेल. हे बघा माझं इक्वेशन असं बनलं. P इकडे निघून गेला. P इंटू V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. देअरफॉर नेक्स्ट PV इज इक्वल्स टू मी लिहिलं कॉन्स्टंट टाइम्स T. ठीक आहे. तर आता हे कॉन्स्टंट कोण असतो मग, तर ह्या कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटीला लिहितात R. हियर दिस कॉन्स्टंट इज कॉल्ड एज R. एंड व्हाट इज R, तो इसको बोला जाता है यूनिवर्सल गैस कांस्टेंट. काय म्हणतात, यूनिवर्सल गैस कांस्टेंट. लॉजिक समझला. ठीक है, सिंपल है, स्ट्रेट फॉरवर्ड है. तो मेरा जो इक्वेशन आया वो आया PV इज इक्वल्स टू RT. काय आलं इक्वेशन, PV इज इक्वल्स टू RT. आणि मग हे जे इक्वेशन आहे हे कशासाठी आलं, तर हे
आपल्या म्हणजे आपण असं कन्सिडर करूयात की एनची व्हॅल्यू 1 घेतली बाबा आपण. एनची व्हॅल्यू 1 घेतली म्हणजेच काय, जर मला घ्यायचं असेल फॉर एन मोल्स ऑफ गैस, एन मोल्स ऑफ ए गैस, तो मैं लिखूंगा पी वी इज इक्वल्स टू एन आर टी. ठीक है, ऐसा लिखूंगा मैं इक्वेशन. हो गया मेरा इक्वेशन फायनलाइज हो गया. आता हा जो आर असतो, ह्या आरची व्हॅल्यू काय असते किंवा याचं युनिट काय असतं, वेअर. हे बघा, आरची व्हॅल्यू खूप महत्त्वाचं, तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारतात, याचं एस आय युनिट विचारतात, सी जी एस बोलतात. सो आरची व्हॅल्यू असते 8.31. आता आरचं युनिट कसं काढायचं, तर माझ्याकडे सोपं टेक्निक आहे. मी काय करतो बाबा, मी ह्या आरला इथंच ठेवेल आणि बाकीच्या सगळ्या टर्म अशा डाव्या बाजूला येतील. मग पी व्ही अपॉन कोण बनला, एन अपॉन टी इज इक्वल्स टू काय बनला, आर. अंडरस्टूड. हे बघा, हा एन इकडे गेला डिवाइड केला, टी इकडे गेला डिवाइड केला, फक्त राहिला कोण, आर. मग आरची व्हॅल्यू काय असते 8.31. आता आरच्या व्हॅल्यूमध्ये तुम्ही जर पाहताल तर इथं आलंय पी व्ही. आता पी व्ही प्रेशर इंटू व्हॉल्यूम, लक्षात ठेवायचं बच्चा पार्टी, एम सी क्यूमध्ये विचारला जाणारा प्रश्न. प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज इक्विव्हॅलंट टू एनर्जी, आणि एनर्जीचं युनिट असतं जूल. एन खाली एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स आहे, मोलचं युनिट असतं मोल, आणि टीची व्हॅल्यू केल्विनमध्ये मेजर केली. सो मला सांगा युनिट काय बनलं मग आरचं, जूल पर मोल पर केल्विन. लक्षात आलंय, सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्मूला. हाँ बताओ चलो जल्दी मुझे. श्रावणी, प्रेम, साक्षी, साक्षी जी, लॉजिक समझते हैं, आदिति. Yes, sir. या ओके देन, ठीक है. सो सिंपल है, स्ट्रेट फॉरवर्ड है, यू कैन इजीली अंडरस्टैंड कि ये क्या दिया है, क्या मेंशन किया है यहाँ पे मैंने. हाँ ठीक है, तो अभी आगे जाते हैं. हां सिद्धी, लक्षात आलंय ना आरची व्हॅल्यू आणि युनिट कसं काढलंय. सो लक्षात ठेवायचं नोट टेकिंग पॉइंट कि बाबा प्रेशर और वॉल्यूम ये दोनों क्वांटिटी का प्रोडक्ट जो होता है इट इज़ इक्विवेलेंट टू एनर्जी. और एनर्जी के डायमेंशन्स पता आहे आपण को. ठीक आहे, बरं. मग आता प्रेशर आणि व्हॉल्यूम वापरून आपल्याला काही न्यूमेरिकल सोडवायचे आहेत. तर बच्चा पार्टी, बिफोर गोईंग फॉरवर्ड मला काही कन्सेप्ट क्लिअर करायचे. तर बघा, आता एखादं कंटेनर आहे, ठीक आहे. ह्या कंटेनरमध्ये ऑलरेडी काहीतरी गॅस प्रेझेंट आहे, आपण त्याचं झाकण वगैरे बंद करूया, ठीक आहे, वरनं. तर आपण इथे एक पिस्टन ठेवूयात वाटल्यास असा, तो मुव्हेबल आहे असं आपण दाखवला. बघा सर्वांनी कन्सेप्ट समजून घ्या, केमिस्ट्रीसाठी पण उपयोगाचा आणि आपल्या फिजिक्ससाठी पण महत्त्वाचा. आपल्याला 12वीत गेल्यानंतर पण एक चॅप्टर आहे कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस, तिथं पण ह्या गोष्टी होणार आहेत, तिथं ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. बरं, ह्या कंटेनरमध्ये आहे आता गॅस, आणि गॅसकडे आहे 3 पॅरामीटर, प्रेशर, वॉल्यूम और टेम्परेचर. ये इनिशियल वैल्यूज है. कौन सा वैल्यूज, इनिशियल वैल्यूज. तो आता ह्या गॅसचं समजा प्रेशर चेंज झाला, वॉल्यूम चेंज झालं, टेम्परेचर चेंज झालं, तर त्याच्या व्हॅल्यूज P2, V2, T2 बनतील, बरोबर. मग त्या रिलेटेड मग मी आता लगेच न्यूमेरिकल घेतो सॉल्व करायला. तर क्वेश्चन नंबर 40 बघा, पेज नंबर 165 वर. क्वेश्चन नंबर 40. ए गॅस ॲट 900 डिग्री सेल्सिअस. गॅसचं इनिशियल टेम्परेचर दिलं आहे बघा, क्वेश्चन नंबर 40 पेज नंबर 165. एक गैस एट 900 डिग्री सेल्सियस, उसका इनिशियल टेम्परेचर दिया 900 डिग्री सेल्सियस, इज कूल्ड अंटिल बोथ इट्स प्रेशर. ये तब तक कूल किया, मतलब कुछ तो टेम्परेचर उसका अभी घटने वाला है, डिक्रीज होने वाला है, ये तब तक कूल किया जब तक कि उसका प्रेशर हाफ नहीं हो जाता है उसके इनिशियल वैल्यू से, और इसका वॉल्यूम हाफ नहीं हो जाता उसके इनिशियल वॉल्यूम से. ठीक है. सो एक टेम्परेचर था गैस का T1 900 डिग्री सेल्सियस, उसको इस तरह से कम किया गया है, यहाँ तक कम किया गया जहाँ तक उसका प्रेशर हाफ ऑफ द इनिशियल वैल्यू और वॉल्यूम हाफ ऑफ द इनिशियल वॉल्यूम ना बन जाए तब तक. सो फाइंड दॅट टेम्परेचर T2. आपल्याला असं विचारलं असेल, हां तसंच विचारलं आहे. सो देअरफॉर बच्चा पार्टी, मगाशी आता तुम्ही एक इक्वेशन बघितलं, पी वी इज इक्वल्स टू काय होतं, NRT. तो बच्चा पार्टी लोग ये देखो, अगर एन की वैल्यू, मोल्स की वैल्यू अगर 1 है, 1 मोल है,
एन मोलची व्हॅल्यू जर 1 असेल तर इक्वेशन येईल पी व्ही इज इक्वल्स टू आर टी. सो देयर फॉर यू कैन ऑल्सो राइट डाउन यहाँ पे बोलो पी वी अपॉन टी इज इक्वल्स टू आर. आर क्या है आपका कांस्टेंट. सो ये रेशो भी कांस्टेंट रहेगा फिर पी वी अपॉन टी इज कांस्टेंट. सो वही चीज़ मैं यहाँ पे यूज़ करूँगा एज वी हैव बोलो. तो हमेशा ऐसा रहता है पी वी अपॉन टी मस्ट बी इक्वल टू कॉन्स्टंट. ठीक आहे. सो दो गॅसेस आहे किंवा दोन स्टेट आहे मग त्याच्यासाठी मी असं लिहिल बघा P1 अपॉन T1 इज इक्वल्स टू P2 अपॉन क्या T2. आपल्याला कोण फाइंड आउट करायचा आहे T2. हे बघा हा जो प्रोडक्ट आणि डिव्हिजनचा रेशो आहे हा हमेशा कॉन्स्टंट असेल तर T2 फाइंड आउट करायचा म्हणजे T2 गेला उजव्या बाजूला. आता क्वांटिटी सेम क्वांटिटीचा रेशो घ्यायचा P2/P1 V2/V1 तिकडनं इकडे आला V1. हे बघा ह्या टर्म्स आता इकडनं इकडे चालल्या आहेत. P1 चाललाय V1 चाललाय T2 डाव्या बाजूला घेतलाय आणि T1 हा उजव्या बाजूला जाईल आता मल्टीप्लिकेशनमध्ये डायरेक्ट. सो ये बनेगा T1. सो मुझे बोलो P2/P1 का रेशो है क्या अपने पास. हाँ है सर. P2/P1 डायरेक्ट हाफ रिप्लेस कर सकते सर. सो P2/P1 इज हाफ. V2/V1 का रेशो है क्या सर. हाँ है सर. वो भी 1/2 है सर. और T1 टेम्परेचर कितना है सर. तो T1 का वैल्यू 900 डिग्री सेल्सियस दिया है. ठीक है. अगर आपको उसको केल्विन में कन्वर्ट करना है बिकॉज 900 डिग्री सेल्सियस इज नॉट एसआई यूनिट. ठीक है. तो ऐसा यूनिट केल्विन होता है हमेशा. डिग्री सेल्सियस का टेम्परेचर में कन्वर्ट करो या फिर कीप इट इन डिग्री सेल्सियस. योर आंसर विल बी ऑल्सो इन डिग्री सेल्सियस. ओके विल दॅट बी फाईन. बच्चा पार्टी लॉजिक समजलंय. मग आता मी एक्सपेक्ट करतो हे कॅल्क्युलेशन करायचं. हे जे आन्सर येईल आता हे पण कशात येईल केल्विनमध्ये कारण तुम्ही इथं 273 ॲड केलेत 900 डिग्री सेल्सियसमध्ये. लक्षात घ्या. नाही केलं तर आन्सर कशात येईल डिग्री सेल्सियस. मग आता क्वेश्चन नंबर 39 मी सोडवायला देतो तुम्हाला. तोपर्यंत हे मुलांचे डाऊट सोडवतो. एक डाऊट आहे त्यांचा. when the pressure of 0.75 क्वेश्चन नंबर 35 when the pressure of 0.75 लिटर म्हणजे व्हॉल्यूम दिलेलं आहे लक्षात घ्या 0.75 लिटर आणि 0.75 लिटरला असं लिहितात 0.75 कॅन बी रिटन ॲज 3/4 लिखू 0.75 को. हां तुम्ही नाही म्हटले तरी मी लिहिणार आहे. आणि लिटर हे ऐसा युनिट नाही आहे तर लिटरचं मीटर क्यूबमध्ये कन्वर्ट करताना 10⁻³ मीटर क्यूब असं लिहितात. लीटरचा मीटर क्यूब 1 लीटर इज इक्वल्स टू 1 × 10⁻³ मीटर क्यूब होता है. ठीक है. टेम्परेचर T1 इज इक्वल्स टू कितना है 27 डिग्री सेल्सियस. तो व्हेन द प्रेशर ऑफ 0.75 लीटर ऑफ ए गैस एट 27 डिग्री सेल्सियस इज डबल. प्रेशर अगर उसका डबल किया जाता है ट्वाइस ऑफ P1 इट्स टेम्परेचर राइजेस टू 100. राइजेस बाय नाही म्हटलं राइजेस टू. तो टेम्परेचर इनिशियली था 27. टेम्परेचर फाइनली बना 111 डिग्री सेल्सियस. ठीक है. और ये किसकी वजह से बढ़ा है तो प्रेशर इंक्रीज किया उसकी वजह से बढ़ा है. कैलकुलेट द फाइनल वॉल्यूम ऑफ द गैस. तो आपको फाइनल वॉल्यूम पूछा है V2 क्या रहेगा. तो बच्चा पार्टी आपका लॉजिक है. बोलो प्रेशर वॉल्यूम टेम्परेचर तीनों टर्म को फिर से यूज़ कर सकते हैं अपन. सो वी हैव बोलो सेम कंसेप्ट क्या एज P/V अपॉन T इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. तो अपन क्या लिखते रे बाबा P1 V1. हां मगाशी केलं त्याप्रमाणे लिहा बरं. चला क्वेश्चन सोडवा आणि आन्सर काढा. मला V2 हवा आहे. सो V2 हवा आहे म्हटल्यानंतर सगळ्या टर्म्स इकडे येतील. इकडे कशा येतील मग P1/P2. हां ही टर्म इकडे आली P1/P2. T2 वरती गेली. सो ये बना T2/T1 आणि मल्टिप्लाइड बाय V1. सो सेम क्वांटिटीचा रेशो हमेशा एका खाली एक घ्यायचा. डिग्री सेल्सियसचं केल्विनमध्ये कन्वर्ट करायला विसरायचं नाही. चला लागा बरं कामाला. चलो लग जाओ काम को. मी तो डाऊट सोडवतो. चला तांबे चला. आणि हे झालं की त्याच्यावरती आहे क्वेश्चन नंबर 38. पण क्वेश्चन नंबर 38 त्यातलं ट्रिपल पॉईंटचं टेम्परेचर आहे ते तुम्हाला लगेच कळणार नाही. थांबा. पण हे दोन करा आणि हे दोन झाले
की पुढचं कुठलं करायचं. थांबा एकच मिनिट. पेज नंबर 190 वर यायचं सर्वांनी. 190 वर क्वेश्चन नंबर 3 करायचा तोपर्यंत मग. हा पेज नंबर 190 क्वेश्चन नंबर 3 तो पण करायचा सर्वांनी लगेच. माझं तोपर्यंत डाऊट सॉल्विंग होत आहे. आणि 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 हां ते झाल्यानंतर पेज नंबर 191 वर या. त्याच्यामध्ये MCQ क्वेश्चन है, क्वेश्चन नंबर 5, वो भी आपको सॉल्व करना है. ठीक है. हां लागा कामाला. 5 मिनटं द्या मला तोपर्यंत वेळ. हां बच्चा पार्टी काढले का रे आन्सर. साक्षी साक्षी त्यानंतर साक्षी जी, त्यानंतर आदिती, साक्षी, यस, सिद्धी, श्रावणी. आन्सर काढले, मिळाले आन्सर. कुणी केले कॅल्क्युलेशन्स. कुणाला दिक्कत आली कॅल्क्युलेशन करताना सांगा बरं मला. कारण हे बघा, हे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये पण फायद्याचं आहे. आता माझ्या काय मेथड काय सुपर डुपर नाही आहेत, पण पण बाबा तेवढंच तुम्हाला जे जेवढं सोपं करून सांगता येतील मला गोष्टी तेवढं मी सांगतोय. हॅलो, यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड यू कॅन स्पीक. हां आणि जर हे जमणार असेल, सोपं असेल, तर मग मी नेक्स्ट कन्सेप्ट घेतो. कारण माझ्यासाठी तो नेक्स्ट कन्सेप्ट पण महत्त्वाचा आहे आता. आणि ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न तुम्हाला ह्या चॅप्टरवर पाहायला मिळतील. थर्मल एक्सपान्शन. बच्चा पार्टी, जर हे आता सिम्पल आहे, फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट जर असेल तर शॅल आय गो फॉर द नेक्स्ट कन्सेप्ट. कारण मग माझ्याकडे 10 मिनटं आहेत. आय कॅन गो विथ दॅट कॉन्सेप्ट. ओके ठीक आहे. Yes, sir. ठीक आहे ठीक आहे. मग एवढं करा आता. हां ठीक आहे. आता कुठले प्रश्न करायचे ते पण दिलं मी तुम्हाला. लिटरचं मीटर क्यूबमध्ये कसं कन्वर्जन करायचं आहे ते पण सांगितलं तुम्हाला. बा ठीक आहे. मग नेक्स्ट पेजवर जाऊयात आपण आणि इथं थर्मल एक्सपान्शनबद्दल शिकूयात. आता थर्मल एक्सपान्शन सोपं आहे, पण कशा रीतीने सोपं आहे ते बघा. थर्मल एक्सपान्शन, तर थर्मल एक्सपान्शनमध्ये तुम्ही जर व्हॅल्यू पाहताल थर्मल एक्सपान्शनच्या, तर त्या म्हणजे त्याच्या डेफिनेशन जर पाहताल तर मी काय करतो, तिन्ही गोष्टी एकत्रच शिकवत असतो, म्हणजे कंपॅरिझन फॉर्ममध्ये, जेणेकरून ते गोष्टी सोप्या होतील आपल्याला. तर त्या 3 एक्सपान्शनला तुम्ही काय करायचं, पेज नंबर हां तुम्ही काय करा, पेज नंबर 166 वर या. 166 ठीक आहे. आता मी तिन्ही गोष्टी इथं लिहिणार आहे. तर थर्मल एक्सपान्शन, आता मोस्टली जनरली काय घडतं की कुठलीही वस्तू जर कुठल्याही वस्तूचं मॅटर, सॉलिड आहे, लिक्विड आहे, गॅसेस आहे. मॅटर में तीनों आता, सॉलिड, लिक्विड और गॅसेस. तर हे तिघंही जर यांचं टेम्परेचर वाढलं तर हे एक्सपान्शन पावतात. सॉलिड एक्सपान्शन पावेल, लिक्विड एक्सपान्शन पावेल, गॅसेस ते पण एक्सपांड होतील. ठीक आहे. मग ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर, मग ह्या प्रॉपर्टीज आपल्याला ज्या शिकायच्या आहेत तर त्याला म्हणतात थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. मग थर्मल एक्सपान्शनचे 3 टाईप कसले, तर पहिलं जे एक्सपान्शन आहे त्याला म्हणतात लिनियर एक्सपान्शन. थर्मल एक्सपान्शनचं टाईप आहे लिनियर थर्मल एक्सपान्शन म्हणेल मी. ठीक आहे. सो दिस इज लिनियर एक्सपान्शन. दुसरं जे असतं ते असतं एरियल. ठीक है, एरिया वाइज होने वाला एक्सपांशन, एरियल एक्सपांशन. और तीसरा जो होता है वो होता है अपना वॉल्यूम एक्सपांशन. ठीक है, वॉल्यूम एक्सपांशन.
मग आता तिन्ही गोष्टी आपल्याला विचारात घ्यायच्यात आणि कसं कसं घडेल. सो लेंथ शब्द कधी लिनियर कधी वापरायचा, एरियल कधी वापरायचा, व्हॉल्यूम कधी वापरायचा, हे आता तुम्हाला त्याच्या लॉजिकवरनंच समजलं असेल. व्हॉल्यूमला आपण क्युबिकल पण म्हणतो, क्युबिकल एक्सपान्शन. ठीक आहे. सो मग व्हेनेवर देर इज म्हणजे इन्क्रीज इन व्हॉल्यूम असे टेम्परेचर वाढलं की लेंथ वाढली किंवा एक्सपांड झाली तर त्याला म्हणायचं लिनियर एक्सपान्शन. मग इथं लिहितो फॉर्म्युला बघा. चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द चेंज इन टेम्परेचर. जर टेम्परेचरमध्ये बदलाव झाला, ठीक आहे, आता मोस्टली आपण सगळे इन्क्रीजच बघणार आहे. इन्क्रीज इन टेम्परेचर इन्क्रीज झालं तर एक्सपान्शन होणार आहे. टेम्परेचर डिक्रीज झालं तर ते कॉम्प्रेशन होईल. मग कॉम्प्रेशन आणि एक्सपान्शन या शब्दामध्ये फरक आहे. एक्सपान्शन इज हॅपनिंग ओनली ऑन द बेसिस ऑफ दी टेम्परेचर बढ़ने के बाद. आता आहे ना इन कॉन्ट्राडक्टरी पाण्याचं थोडं वेगळं आहे बरं का. पाण्याचं आता पाणी जर 0 to 4 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान त्याचं जर टेम्परेचर असलं ना तर ऑन हिटिंग म्हणजे एवढं टेम्परेचर असेल 0 to 4 डिग्री सेल्सिअसमध्ये, ऑन हिटिंग वॉटर एक्सपान्शन नाही पावणार. ते आहे ना ऑन हिटिंग ह्या रेंजमध्ये जर असेल तर ते पावतं कॉम्प्रेशन, त्याचं घडतं कॉम्प्रेशन. आणि जर तेच टेम्परेचर जर 4 डिग्री सेल्सिअसच्या वरती असेल, ग्रेटर दॅन 4 डिग्री सेल्सिअस, इफ टी इज ग्रेटर दॅन 4 डिग्री सेल्सिअस, मग नॉर्मल हिटिंगवर ते ऑन हिटिंग इट विल एक्सपांड. ठीक आहे, तिथे एक्सपान्शन होईल. मग हे पाण्याचं जे बिहेवियर याला म्हणतात ॲनामॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. ठीक आहे, बिटवीन 0 to 4 डिग्री सेल्सिअस ऑन हिटिंग तर एक्सपांड व्हायला पाहिजे तर ते कॉम्प्रेशन होतं आणि ऑन कुलिंग ते एक्सपांड होतं. ठीक आहे, असं ते उलटं त्याचं बिहेवियर आहे. आणि फिजिक्समध्ये ना हे बघा, डे टू डे लाईफचा स्टडी म्हणजे फिजिक्स आहे. मग तुम्ही त्याला का नाही म्हणू शकत. ठीक आहे, उलट जे आहे ना निसर्गाने दिलेलं ते आपल्याला मॅथमॅटिकल एक्सप्रेशनच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं आहे. बरं, कमिंग बॅक टू द टॉपिक. चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चेंज इन टेम्परेचर. इट इज ऑल्सो रिटर्न ॲज डेल्टा यल बाय यल. आता हे डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी हटवायचं इथं लिहितात अल्फा. अल्फा इज कॉल्ड ॲज कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. ठीक आहे, सो अल्फा सफिक्समध्ये टी लिहिलं का तर वरच्या अल्फा डायरेक्टली प्रपोर्शनॅलिटी साईनमध्ये आणि ह्या अल्फामध्ये फरक कळायला पाहिजे. हे डायरेक्टली प्रपोर्शनॅलिटी साईन इथे आहे, समजून घ्या. आणि इथं अल्फा टी वापरला आहे, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. सो व्हॉट इज डेल्टा यल. डेल्टा यल क्या है तो चेंज इन लेंथ. ठीक है, चेंज इन लेंथ. व्हाट इज यल. यल क्या है तो ये ओरिजिनल लेंथ है. ठीक है, व्हाट इज अल्फा टी तो अल्फा टी है आपका कोएफिशिएंट ऑफ, काय म्हणायचं त्याला, कोएफिशिएंट ऑफ थर्मल कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. थर्मल एनर्जीमुळे घडतं हे टेम्परेचर वाढल्यामुळे. आणि डेल्टा टी इज चेंज इन टेम्परेचर. ठीक आहे, ओके फाईन. सो बच्चा पार्टी मग आता डेल्टा यल काय असतं, चेंज इन लेंथ काय असतं. तर चेंज इन लेंथ माझ्यासाठी असतं फायनल लेंथ मायनस इनिशियल लेंथ. मग मी असं लिहितो त्याला, हे बघा L2 मायनस L1 अपॉन L1, फायनल मायनस इनिशियल अपॉन इनिशियल इज इक्वल्स टू अल्फा इन ब्रॅकेट चेंज इन टेम्परेचर इज फाइनल टेम्परेचर माइनस इनिशियल टेम्परेचर T2 माइनस T1. और अपन ऐसा भी लिख सकते हैं LF that is final length minus initial length Li upon initial length Li is equals to alpha times TF final temperature minus TI initial temperature. किंवा त्याला असे लिहितात length at temperature T minus length at temperature 0 degree Celsius divided by length at 0 degree Celsius is equals to alpha times T minus T0. ठीक आहे, म्हणजे हे फक्त रूप आहेत वेगवेगळी, त्याची फॉर्म्स आहेत. याने बेसिक फॉर्म्युला चेंज होत नाही. आणि बेसिक फॉर्म्युला मी वरती लिहिला आहे तोच बेसिक फॉर्म्युला कायम ॲप्लिकेबल. चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन लिनियर थर्मल एक्सपान्शन मल्टिप्लाइड बाय चेंज इन टेम्परेचर. मग बच्चा पार्टी जर टेम्परेचर वाढल्यामुळे एखाद्या सॉलिडच्या लेंथमध्ये बदलाव येत असतील
तर त्या एक्सपान्शनला म्हणतात लिनियर थर्मल एक्सपान्शन. टेम्परेचर वाढल्यामुळे एखाद्या डिव्हाइसच्या एरियामध्ये चेंजेस होत असतील तर त्याला म्हणतात एरियल एक्सपान्शन. आणि टेम्परेचर वाढल्यामुळे एखाद्या डिव्हाइसच्या व्हॉल्यूममध्ये जर चेंजेस पाहायला मिळत असतील तर त्याला म्हणतात व्हॉल्यूम एक्सपान्शन. तर बच्चा पार्टी मला सांगा एरियासाठी काय लिहिलं आता सेम फॉर्म्युला सांगा. एरियासाठी काय लिहिल इक्वेशन सांगाल मला? Delta A upon A is equal to alpha T delta. अल्फाच्या ऐवजी आता इथं बीटा वापरायचा, बीटा इंटू डेल्टा टी. सिमिलरली व्हॉल्यूम एक्सपान्शनला काय लिहिल डेल्टा व्ही अपॉन व्ही इज इक्वल्स टू गॅमा टाइम्स डेल्टा टी. बस बाकी सगळं जशीच तसं. व्हॉट इज डेल्टा ए? Change in area. व्हॉट इज ए? Original area. ओरिजिनल एरिया, इनिशियल एरिया तुम्ही असं म्हणू शकता. व्हॉट इज बीटा? जसं आता अल्फा म्हटलंय कोएफिशिएंट ऑफ लीनियर एक्सपांशन बोला है तो बीटा को क्या बोलोगे? कोएफिशिएंट ऑफ एरियल एक्सपांशन. गॅमाला काय म्हणतात? कोएफिशिएंट ऑफ गॅमा इज कॉल्ड एज कोएफिशिएंट ऑफ वॉल्यूम एक्सपांशन. ठीक है, लॉजिक सिंपल है, स्ट्रेट फॉरवर्ड है, बहुत सिंपल है. ठीक आहे, लावताल लॉजिक त्या पद्धतीने करताल. हां, मग हे खालचे फॉर्म्युले लिहून काढायचे. आता एक टास्क देतो तुम्हाला सिंपल. काय की एस आय युनिट अँड डायमेन्शन काढायचे. मी अल्फा टीची काढून दाखवतो वाटल्यास तुम्हाला. अल्फा टीचं एस आय युनिट अँड डायमेन्शन काढूयात. किंवा अल्फा टीला कसं लिहिता येईल रे? तर आता वी हॅव बघा काय लिहिलं तुम्ही तर डेल्टा यल बाय यल इज इक्वल्स टू अल्फा इंटू डेल्टा टी. तो ये अल्फा को मुझे लिखना है तो ये डेल्टा टी मल्टीप्लाई कर रहा है, इस तरफ जाएगा तो डिवाइड करेगा. सो देयरफॉर अल्फा के लिए लिखा हुआ है अल्फा इज इक्वल्स टू डेल्टा यल बाय यल मल्टीप्लाइड बाय डेल्टा टी. सो दिस कॅन बी डिफाइंड ॲज किंवा त्याचं याचं युनिट पण काढता येईल. मी डेफिनिशन बोलतो, तुम्ही बघा किती सोपी डेफिनिशन. अल्फा अल्फा म्हणजे कोएफिशिएंट ऑफ लीनियर एक्सपांशन. So coefficient of linear expansion is defined as म्हणजे equal to is change in length per unit original length per unit change in temperature. सोपा, खूप सोपा. Coefficient of linear thermal expansion is defined as change in length per unit original length पर युनिट चेंज इन टेम्परेचर. याद आएगा? सो सिमिलरली बीटासाठी काय लिहिताल रे? सिमिलरली बीटा इज इक्वल्स टू कोएफिशिएंट ऑफ एरियल एक्सपांशन इज डिफाइंड एज चेंज इन एरिया पर यूनिट ओरिजिनल एरिया पर यूनिट चेंज इन टेम्परेचर. गैमा के लिए कैसे लिखोगे? Coefficient of volume expansion is defined as change in volume per unit change in temperature. आ गया भाई वॉल्यूम बीटा हो गया, गामा हो गया और अल्फा भी हो गया. तो ये डेफिनेशन आप खुद लिख सकते हो. और उसका अभी ऐसा यूनिट कैसे लिखोगे रे बाबा? ऐसा यूनिट कोई बोलेगा मुझे ऐसा यूनिट क्या लिखोगे? पहले का ऐसा यूनिट बोलो अल्फा का. अल्फा इज इक्वल्स टू ऐसा युनिट लेंथ अपॉन लेंथ म्हणजे मीटर अपॉन मीटर इंटू टेम्परेचरचा घेतला केल्विन किंवा डिग्री सेल्सिअस. मीटरला मीटर कॅन्सल. युनिट काय बनलं? वन अपॉन केल्विन किंवा K⁻⁻1. ठीक आहे, 1 अपॉन केल्विन म्हणतात. बीटाचं पण तेच येईल बघा. बीटा एरियाचं वरती मीटर स्क्वेअर खाली मीटर स्क्वेअर इंटू केल्विन. मीटर स्क्वेअरला मीटर स्क्वेअर कॅन्सल. गॅमाचं पण तसंच मीटर क्यूब अपॉन मीटर क्यूब इंटू केल्विन. मीटर क्यूब कॅन्सल. केल्विन 1 अपॉन के. गॅमाची व्हॅल्यू 1 अपॉन के. बीटाची व्हॅल्यू 1 अपॉन के. सगळीकडे याचा युनिट सेम, डायमेन्शन्स पण सेम. ओके. आणि मग सगळ्यात जास्त पार्टवर सगळ्यात जास्त जे न्यूमेरिकल आहे ते ह्या पार्टवर विचारले जातात. मग आपण आता उद्याच्या सेशनमध्ये ह्या पार्टचे सगळे न्यूमेरिकल परफेक्ट करून घेऊयात. ठीक है. सो कमिंग बैक, मग काय काय शिकलो आज? तर वी स्टार्टेड विथ पहले आज अपन ने तीनों लॉज पढ़े. तीनों लॉज के लिए मैंने एक वाइट बोर्ड यूज़ किया था. तो
चार्ल्स लॉ, गे लुसॅक्स लॉ, बॉईल्स लॉ. मग कॉन्स्टंट प्रेशरला काय घडतं तर 3 टर्म्स कुठल्याही पाहायच्या, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. ॲट कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. अँड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. सो 2 गॅसेस सिस्टीमसाठी आपण ते डिराईव्ह केलं आणि त्याच्यानंतर आपण मग आपला फॉर्म्युला पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टी कसा येतो. व्हॉट इज आर. आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट. गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती, त्याचं एस आय युनिट किती, हा त्याचं डायमेन्शन पण काढा बरं करे तुम्हाला होमवर्कसाठी. त्याच्यानंतर मग पी व्ही बेस्ड न्यूमेरिकल होते, ते न्यूमेरिकल पण घेतले, त्यांच्या व्हॅल्यू दाखवल्या, त्यांची इक्वेशन्स कशी येतात. तर कॅल्क्युलेशन शेवटचा पार्ट फक्त तेवढा तुम्हाला सोडवण्यासाठी दिला. ठीक आहे. आणि उसके बाद आपण थर्मल एक्सपान्शन में डोकं लावलं, ज्याच्यात लिनियर, एरियल अँड व्हॉल्यूम थर्मल एक्सपान्शन. बरं, कुठलीही गोष्ट मॅटर ऑन हिटिंग इट एक्सपांड्स. सो जे एक्सपान्शन झालं आहे, हिटिंग म्हणजे टेम्परेचर वाढल्यामुळे जे एक्सपान्शन घडतं आहे त्याच्याबद्दल आपण 3 टाईप बघितले, लिनियर, एरियल अँड व्हॉल्यूम. आणि तिघांची कोइफिशियंट्स आपण तिथे मेन्शन केले. तर एवढं फक्त आता नोट्समध्ये तुमच्या नोटबुकमध्ये कंप्लीट करा आणि त्याचं एस आय युनिट अँड डायमेन्शन्स. या दॅट्स इट फ्रॉम माय साईड फॉर द टुडे. यस, चलो बच्चा बाटी, थँक यू फॉर युअर पेशन्स लिसनिंग. बाय बाय, गुड नाईट.